कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अस्तिकाला माझं रूप दिलंय असा जो काही बनाव केला होता ना विरोचकाने, ते एक प्रकारे विरोचकाने या युद्धासाठी रचलेलं चक्रव्यूह होतं। आणि काही दिवसांसाठी का होईना आपण या चक्रव्यूहामध्ये अडकलो होतो। पण हे युद्ध ज्या शक्तींसाठी लढलं जात आहे, ज्या शक्ती या युद्धाला दिशा देत आहेत, त्या शक्तींचा अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी काही संबंध आहे का ते आधी आपल्याला शोधायला हवं। अस्तिकाकडे अशी काहीतरी शक्ती आहे ज्यामुळे तिला गरुड देवापासून आणि देवी आईपासून संरक्षण मिळालंय। गरुड देवाच्या नुसत्या अस्तित्वाने तिला त्रास झाला होता। गरुड देवाची आरती करताना ती नाग रूपात आली होती। आज तीच अस्तिका घरात मुक्तपणे वावरते। स्वतः गरुड देवाची आरती करते। याचा अर्थ अस्तिकाकडे जी शक्ती आहे ती साधी सुधी नाही आहे। आत्या, पंचपेटिकेतल्या चौथ्या आणि पाचव्या पेटीचा अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी कदाचित काहीतरी संबंध असू शकतो। साहेब, म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीची खात्री न करता पुढचं पाऊल उचलणं खूप धोकादायक असू शकतं। बरोबर आहे तुझं, पण ह्या सगळ्यात खूप वेळ जाईल आणि ह्या वेळात तो विरोचक कुठली तरी मोठी चाल खेळेल आणि आपण इथे बसून हाच विचार करत राहू की त्याने काय चाल खेळली। असं नको व्हायला की आपण ह्या सगळ्यात अडकून राहू आणि तिथे विरोचक काहीतरी मोठं करून बसेल। तेजस प्लीज शांत हो, नाही, प्लीज। मी आता जास्त वेळ शांत बसूच शकत नाही। असं काय करतोयस? तुला कसं समजावू मी? मग नका समजावू ना मला। त्यापेक्षा मी एक काम करतो, मी नेत्रा आणि अद्वैतला समजावतो, त्यांना सांगतो की ही सिच्युएशन मी माझ्याप्रमाणे हँडल करेन आणि नीट करेन। हे बघ, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे। मग कठीण आहे ना, तरी करेन मी, काही प्रॉब्लेम नाही, बघीन कसं करायचं ते। पण ती रुपाली म्हात्रे आणि तिचा नाग, मी त्यांचा कायमचा बंदोबस्त करून टाकणार आहे आता। तेजस, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।